हॅलो. आज आपण बघणार आहोत की एखाद्या दिलेल्या नंबरचा लॉग कसा बघायचा किंवा त्याचा अँटी लॉग कसा बघायचा. तर आता आपल्या समोर हे काही नंबर्स आहेत आणि त्याचा आपल्याला लॉग बघायचा आहे. तर तो कसा बघायचा याचा आपण अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला बघूया. पहिला कॉलम आपल्याला दिसतोय कॅरेक्टरिस्टिक्स आणि इथे लिहिलंय मॅन्टिसा. सो कुठल्याही नंबरचा जेव्हा आपण लॉग लिहिणार आहोत तेव्हा त्याचे दोन पार्ट्स आहेत. एक आहे कॅरेक्टरिस्टिक आणि दुसरा आहे मॅन्टिसा. सो या दोघांच्या बेरजेनंतर आपल्याला त्या संख्येचा लॉग मिळेल. सो टोटल ए प्लस बी. सो सुरुवातीला आपण त्याची कॅरेक्टरिस्टिक कशी बघायची ते बघूया. हे बघत असताना आपल्याला लॉग टेबलचा वापर करावा लागत नाही, त्यामुळे आपण सुरुवातीला कॅरेक्टरिस्टिक कशी ओळखायची कशी लिहायची ते समजावून घेऊया आणि मग मॅन्टिसा लिहिण्यासाठी आपल्याला लॉग टेबलचा वापर करायचा आहे. तर जर दिलेली संख्या एक किंवा एकपेक्षा मोठी असेल तर आपल्याला काय करावं लागतं, तर ती किती अंकी संख्या आहे हे बघावं लागतं. म्हणजे पूर्णांक किती संख्या आहे ते आपल्याला बघावं लागेल. तर पूर्णांकात बघायला गेलं तर हे 3 अंक आपल्याला दिसतात जे पूर्णांकात आहेत आणि चौथा जो अंक आहे हा अपूर्णांक आहे. त्यामुळे ही 3 अंकी संख्या आहे असं आपण कन्सिडर करू शकतो. जर ती 3 अंकी संख्या आहे तर कॅरेक्टरिस्टिक कशी लिहायची बघा. जी संख्या जितक्या अंकी आहे त्याच्यापेक्षा एक कमी करायचा. म्हणजे इथे बघा ही 3 अंकी संख्या आहे, म्हणजे त्याच्यात आपण एक कमी केला तर किती उरतील, तर 2. सो या संख्येची जी कॅरेक्टरिस्टिक आहे ती असणार आहे 2. सो लिहून टाकूया. 2 आपण इथे लिहून टाकले. आता ही जी संख्या आहे इथं वेगळा नियम लागू पडेल. जसं मी तुम्हाला सांगितलं एक किंवा एकपेक्षा मोठी असेल तर आपण काय केलं, तर किती अंकी संख्या आहे ते बघितलं आणि त्याच्यातून एक वजा केला. इथं आपण काय करणार आहोत बघा, एकपेक्षा लहान संख्या आहे तर तेव्हा आपण काय करणार आहोत, दशांश चिन्हानंतर पहिला नॉन झिरो नंबर येईपर्यंत किती शून्य येतात ते बघायचं आहे. म्हणजे हा दशांश चिन्ह इथे डेसिमल पॉईंट आणि हा पहिला नॉन झिरो नंबर, याच्यामध्ये किती शून्य आलेत, 2 शून्य आलेत. तर त्याच्यामध्ये एक मिळवायचा. म्हणजे इथे आपण बघितलं की ही 3 अंकी संख्या आहे म्हणजे त्यातून एक कमी केला आहे. पण संख्या एकपेक्षा लहान असेल तर डेसिमल पॉईंट नंतरचे शून्य 2 आहेत म्हणून त्यात एक मिळवायचा म्हणजे झाले 3 आणि त्याच्या डोक्यावरती बार साईन द्यायचं म्हणजे लिहिताना ते 3 बार असं होईल. ठीक आहे. सो ते वेगळं हायलाईट करून तुम्हाला इथे दाखवतो मी. सो इथे बार 3 येईल. ठीक आहे. सो ही कॅरेक्टरिस्टिक डेसिमल नंतरचे 2 अंक त्याच्यात एक मिळवला 3 झाले आणि डोक्यावरती बार साईन जर संख्या एकपेक्षा लहान असेल तर. आता ही संख्या किती अंकी आहे बघा, इथे डेसिमल पॉईंटच दिसत नाही, याचा अर्थ तो कुठे आहे, 5च्या नंतर आहे. सो 1905 असा तो नंबर आहे, 1905. तर 4 अंकी संख्या आहे. सो कॅरेक्टरिस्टिक किती येईल, 3 येईल. सो तिथे लिहून टाकूया आपण लगेच 3. इथे बघा ही संख्या एकपेक्षा लहान आहे. जर एकपेक्षा संख्या लहान असेल तर आपण काय करणार आहोत, दशांश चिन्हाच्या नंतर किती शून्य आहेत ते बघायचे पहिल्या नॉन झिरो नंबरपर्यंत. सो पहिला नॉन झिरो नंबर म्हणजे इथे 2 आहे, तर त्याच्या आधी किती शून्य आहेत, एक शून्य आहे. एक शून्य आहे म्हणजे इथे लिहिताना आता कॅरेक्टरिस्टिक किती येईल बघा. मगाशी किती सांगितलं, जेव्हा 2 शून्य होती तेव्हा कॅरेक्टरिस्टिक किती आली होती, बार 3 किंवा 3 बार असं आपण म्हणू शकतो. सो ते किती येईल इथे, एक शून्य आहे म्हणजे बार 2 किंवा 2 बार. इथे बघा संख्या 2 अंकी आपल्याला दिसते, 2 अंकानंतर दशांश चिन्ह बसले त्यामुळे 2 अंकी संख्या. सो इथला नियम 3 अंकी संख्या होती तेव्हा कॅरेक्टरिस्टिक 2, 2 अंकी संख्या होती तेव्हा कॅरेक्टरिस्टिक 1. इथे बघा इथे पण संख्या बघा एकपेक्षा लहान आहे. डेसिमल नंतरच्या शून्यांची संख्या मोजायची पहिल्या नॉन झिरो नंबरपर्यंत. पहिला नॉन झिरो नंबर पहिलाच आहे, 2 आहे. सो मध्ये किती शून्य आहेत, एकही शून्य नाही म्हणजे नंबर ऑफ झिरोज किती, शून्यांची संख्या किती आहे, शून्य आहे. पण इथे आपलं काय ठरलंय, 2 शून्य असेल तर एक वाढवायचा म्हणजे 3. एक शून्य होतं तेव्हा इथे आपण काय केलं, 2 केले आणि डोक्यावर बार दिला. आता इथे एकही शून्य नाही म्हणजे शून्यांची संख्या शून्य, त्यात एक मिळवला म्हणजे 1 आणि डोक्यावर बार म्हणजे बार 1. इथे काय झालं बघा, संख्या एक अंकी आहे, एक अंकानंतर दशांश चिन्ह बसले आणि त्यामुळे इथे कॅरेक्टरिस्टिक किती असेल मग, जेव्हा 3 अंकी संख्या होती तेव्हा 2, 4 अंकी होती तेव्हा 3, 2 अंकी होती तेव्हा 1
म्हणजे 1 अंकी होती तेव्हा 0. ठीक आहे. तसंच आता आणखीन इथे बघा याच्यासारखंच होणार आहे हे. इथे पण कसं आहे दशांश चिन्हानंतर एकही शून्य नाही, त्याच्यामुळे कॅरेक्टरिस्टिक इथे असणार आहे बार 1. फक्त इथे बघताना मॅन्टिसामध्ये थोडंसं आपल्याला समजून घ्यायचं आहे, त्या मॅन्टिसाच्या वेळेला मी तुम्हाला ते सांगेन. आणि आता इथे बघा 12 × 10⁸. आता याची कॅरेक्टरिस्टिक कशी काढाल, तर ज्यावेळी आपण न्यूमरिकल ॲक्च्युली सोडवू तेव्हा आपण हा 10⁸ वेगळाच घेऊ. पण या कंडिशनमध्ये आता हा नंबर तुमच्या लक्षात येईल की 12 × 10⁸ म्हणजे किती अंकी संख्या झाली खरं म्हणजे हे 12 आणि 10⁸ याचा अर्थ 12वरती आपण शून्य किती देणार, 8 शून्य देणार. म्हणजे याचा अर्थ संख्या किती अंकी झाली, हे 12 आणि वरचे 8 शून्य म्हणजे 10 अंकी संख्या झाली. सो कॅरेक्टरिस्टिक किती असणार आहे, 3 अंकी संख्येला 2, 4 अंकी संख्येला 3, या पद्धतीने 10 अंकी संख्येला किती होईल, 9. सो कॅरेक्टरिस्टिक आहे 9. आणि तसंच मग इथे काय होईल, इथे काय होईल 10⁻² म्हणजे 0.23. सो यासारखंच होईल ते. सो किती असेल तो बार 1. सो हे तुमच्या लगेच लक्षात आलं. सो कॅरेक्टरिस्टिक हा असा विषय आहे की ज्याला लॉग टेबलची गरज पडत नाही. सो हे तुम्ही आधी लिहून काढा. त्यामुळे कायम लक्षात ठेवा, ज्या वेळेला आपण लॉगचा वापर करून एखादी गोष्ट करतोय तर पहिल्यांदा कॅरेक्टरिस्टिक लिहायला विसरू नका. बऱ्याचदा काय होतं, आपण पुढचा मॅन्टिसाचा 4 अंक जे आहेत तो अंक लिहितो आणि कॅरेक्टरिस्टिकच मेन विसरून जातो. सो ती कॅरेक्टरिस्टिक कशी ठरवायची ते मी तुम्हाला इथे शिकवलं. किती अंकी संख्या आहे त्याच्यावरती ठरवा. संख्या 1 किंवा 1 पेक्षा मोठी असेल, आता उदाहरणार्थ नुसतं 1 असेल तर ती संख्या काय होईल, 1 किंवा 1 पेक्षा मोठी असं मगाशी मी म्हटलं. त्यामुळे संख्या समजा 1 असेल तर त्याची कॅरेक्टरिस्टिक किती येईल, 0. सो या पद्धतीने आपण ते कॅल्क्युलेशन करणार आहोत आणि कॅरेक्टरिस्टिक तशी मांडणार आहोत. आता ह्याचा मॅन्टिसा बघायचा आहे, तर मॅन्टिसा कसा बघणार बघा. आता हा जो डेसिमल पॉईंट होता त्याचा वापर फक्त आपण कॅरेक्टरिस्टिक ठरवण्यासाठी केला. आता कॅरेक्टरिस्टिक ठरवून झाली, आता हा डेसिमल पॉईंट इग्नोर करून टाका आणि पहिली 4 अंकी संख्या तयार करा. सो काय होतं बघा, पहिले 4 अंक काय आहेत, तर आपण 4 अंकी संख्याच आहे इथे, त्यामुळे 4 अंक काय असणार आहेत, 21 69. ठीक आहे, 2169. सो तुम्हाला आता काय करायचं आहे, आपण थेट लॉग टेबलकडे जाऊया आणि तिथे 2169 हा अंक आपल्याला बघायचा आहे आणि त्याचा मॅन्टिसा लिहायचा आहे. ठीक आहे. सो आपण बघूया लगेच काय असणार ते. चला पटकन बघूया किती होता, 2169. बरोबर आहे. सो 21चा 6 मध्ये 33 45. बरोबर आहे. हे बघा ही लाईन बघा, ही 21ची बघायची आणि त्या इकडे या लाईनमध्ये 6 बघायचा, बरोबर 6च्या खाली, म्हणजे 21 आडवा आणि उभा 6. 21 आणि 6 मध्ये किती आला, 33 45. आणि 9चा कसा बघायचा, त्याच लाईनमध्ये आडवं जायचं आणि हा मेन डिफरन्सच्या कॉलममध्ये जायचं आणि इथे आहेत 18. म्हणजे 33 45 आणि 18 किती होतील, 33 63. बरोबर ना, 8 5 13, बरोबर आहे, 63 होईल. सो 33 63 होईल. सो या पद्धतीने आपण लगेच लिहून टाकू शकतो 33 63. आणि मग यांची बेरीज करायची असते, 2 आणि हा 0.3363, याचं उत्तर किती येईल, 2.3363. तर इथे बघा डेसिमल पॉईंट इग्नोर केला तर 2017, म्हणजे 20चा 1 आणि 7 मध्ये आपल्याला मॅन्टिसा चेक करायचं आहे. सो लॉग बघताना, सो 20चा 1 मध्ये 30 32 आणि 7 मध्ये 15, म्हणजेच 30 15 मिळवल्यानंतर होतील 47. 30 47. तर लगेच लिहून टाकूया 0.3047. त्यानंतर पुढचा नंबर आहे आपल्याकडे आलेला 1905. सो इथे काय होईल बघा, 19चा 05 मध्ये बघावं लागेल. कॅरेक्टरिस्टिक 3 आपले ठरले कारण 4 अंकी संख्या आहे म्हणून. सो 19चा 05 मध्ये, सो 19चा 0 मध्ये 27 88 आणि 5 मध्ये किती आहे बघा, 11. म्हणजे किती होईल, 27 99. 27 99. ठीक आहे. त्यानंतर आता पुढचा अंक बघा, इथे डेसिमल पॉईंट इग्नोर केला तर फक्त किती राहील, 245.
म्हणजे 24चा 5 आणि पुढे आपल्याला मीन डिफरन्स बघण्याची गरज पडणार नाही. सो 24चा आपल्याला फक्त 5 मध्ये बघायचा आहे. तर बघूया 24चा 5 मध्ये किती आहे 3892 0.3892. सो लिहून टाकूया. यानंतर बघा 1739 हा तुम्हाला बघता येईल 17चा 3 आणि 9 मध्ये, 20चा 8 आणि 9 मध्ये, तसंच 15चा 4 आणि 3 मध्ये. इथे मात्र तुम्हाला काय करावं लागेल बघा 25चा 6 आणि 8 मध्ये बघा, कारण शेवटचा जो आकडा आहे आपला तो 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल तर आधीचा अंक 1 ने वाढवा, तो अंक कट करून टाकून, बरोबर आहे, त्या राऊंड फिगर आपण म्हणतो. सो 2568 यावेळी बघाल. आणि इथे आपल्याला माहिती आहे इथे तुम्हाला काय करायचं आहे 4 अंक घ्यायचे, म्हणजे इथे 12 आहे तर पुढे 12चा 00 करायचा आणि सेम इथे 23चा 0 मध्ये बघायचा. सो या पद्धतीने तुम्ही बघू शकता. आणि मग ते जर चेक केलात तुम्ही तर हे तुम्हाला फायनली मी उत्तरं दिलीत इथे डायरेक्ट घ्यायला नको याच्यासाठी. तर हे एकदा तुम्ही तपासून बघू शकता, तुमच्या समोर आहे, याचा स्क्रीनशॉट घ्या आणि एकदा तपासून बघा ही बरोबर लिहिली आहेत की नाही ती. काही प्रिंटिंग मिस्टेक असेल तर मला नक्की कळवा. तर मग या पद्धतीने जर आपण गेलो तर ही कॅरेक्टरिस्टिक आणि मॅन्टिसा यांची आपल्याला इथे बेरीज करून टाकू. सो बेरीज करून टाकूया. सो या पद्धतीने हे आपण मांडलेलं आहे. सो हे लक्षात ठेवा, बार 3 बार 2 बार 1 कसे आलेत ते. सो या पद्धतीने आपण काय करू शकतो दिलेल्या नंबरचा लॉग बघू शकतो. तर आता आपण बघूया अँटी लॉगॅरिथम. अँटी लॉगॅरिथममध्ये सोपं आहे, लॉग आणि अँटी लॉग एक्झॅक्टली ऑपोजिट प्रोसेस आहे. इथे आपण काय करणार आहोत डेसिमल पॉईंट नंतरचे 4 अंक बघणार आहोत. तिथे आपण काय केलं होतं पहिल्यांदा कॅरेक्टरिस्टिक बघितली, मग मॅन्टिसा बघितला, असं काही नाही इथे करायचं. इथे रिव्हर्स करायचं आहे. काय करणार डेसिमल पॉईंट नंतरचे 4 अंक घ्यायचे आणि ते थेट जाऊन त्या चार्टमध्ये टेबलमध्ये बघायचे आणि जी कॅरेक्टरिस्टिक आहे त्याच्यावरून आपल्या डेसिमल पॉईंटची पोझिशन ठरेल. ओके, म्हणजे काय होईल बघा, बघूया 12चा 7 आणि 4 मध्ये. सो 12 7 मध्ये बघा 1340 आणि 4 मध्ये किती आहे 1 आहे. सो किती होईल 1341. सो 1341 तुम्ही लिहाल इथे आणि इथे पॉईंट दिलाय बघा. इथे आपण कसं गृहीत धरणार आहे बघा, तर कॅरेक्टरिस्टिक 0 असेल तर एका अंकानंतर दशांश चिन्ह. तिकडे आपण कसं म्हणत होतो 1 अंकानंतर दशांश चिन्ह असेल तर कॅरेक्टरिस्टिक 0. सो आता ही जी आहे ती कॅरेक्टरिस्टिक आहे, याचा अर्थ मग इथे असणार काय उलट असणार आहे. जर 1 अंकी संख्या तर कॅरेक्टरिस्टिक 0, याचा अर्थ कॅरेक्टरिस्टिक 0 तर 1 अंकानंतर दशांश चिन्ह. एक अंकानंतर म्हणजे हा अंक 1 आहे म्हणून नव्हे, 1 अंकी संख्या अशा अर्थाने आपण म्हणतोय. इथे 2 असता तरी 2 नंतर आपण दिला असता, या पद्धतीने. ओके, सो याच पद्धतीने आता आपण इथे काय करू बघा 0.5 डेसिमल नंतरचे 4ही घ्यायचे. इथे 0 इग्नोर वगैरे करायचं नाही. 0.5चा 6 3 मध्ये बघणार आणि मग आत्ताच आपण विचार करूया डेसिमल पॉईंट कुठे देणार कॅरेक्टरिस्टिक 2 तर 3 अंकानंतर दशांश चिन्ह आपल्याला द्यायचं आहे. का, कारण जेव्हा 3 अंकानंतर दशांश चिन्ह होतं जेव्हा आपण लॉग बघत होतो त्यावेळेला आपण कॅरेक्टरिस्टिक किती लिहिली होती 2. मग कॅरेक्टरिस्टिक 2 याचाच अर्थ 3 अंकानंतर दशांश चिन्ह असलं पाहिजे. सो या पद्धतीने आपण 0.5चा 6 3 मध्ये बघूया. 0.5चा 6 1138 आणि 3 मध्ये 1 म्हणजे 1139 होईल. सो 1139 लिहिलाय आणि पॉईंट आपण देऊन टाकलाय, त्यामुळे 3 अंकानंतर तो दिलाय 113.9. नंतर आपण बघतोय बघा 1.2409. इथे पण काय होईल 24चा 09 मध्ये बघायचं आहे आणि 2 अंकानंतर दशांश चिन्ह द्यायचं आहे. सो 24चा 09 मध्ये बघूया. 24 0 मध्ये आहे 1738 आणि 9 मध्ये आहे सगळ्यात शेवटी बघा 4 आहे, बरोबर ना. सो 1742. सो 1742 कॅरेक्टरिस्टिक 1 2 अंकानंतर डेसिमल पॉईंट. तर आपला पुढचा अंक आहे बघा 0.0094. म्हणजे आपण काय करणार 00चा 9 आणि 4 मध्ये बघणार आहोत. 00चा 9
1021 आणि 4 मध्ये आहे 1 म्हणजे 1022 1022. इथे आला. कॅरेक्टरिस्टिक बघा 0 आहे म्हणून एक अंकानंतर डेसिमल पॉईंट. आता पुढचं काय बघा 0.0000 म्हणजे आपल्याला काय करावं लागेल 00चा 0 मध्ये बघायचं आहे. सो सिम्पल 00चा 0 मध्ये बघितल्यावर किती आला 1000 आणि इकडे मीन डिफरन्सला 0 नसतोच त्यामुळे 00चा 0 मध्ये 1000 फक्त कॅरेक्टरिस्टिक 0 असल्यामुळे एक अंकानंतर डेसिमल पॉईंट. ठीक आहे. सेम आपण आता बघणार आहोत बघा इथे कसं बघणार तुम्ही 18चा 8 आणि 3 मध्ये. सो बघून टाकूया 18 त्याचा 8 मध्ये किती आहे 1542 बरोबर आणि 3 मध्ये किती आहे 1 म्हणजे किती होईल 1542 आणि 1 म्हणजे 1543. सो 1543 आणि कॅरेक्टरिस्टिक इथे पुन्हा एकदा 0 आहे म्हणून एक अंकानंतर डेसिमल पॉईंट आपण दिलेला आहे. इथे बघा 9.0792 हे असं आलेलं आहे त्यामुळे तुम्हाला आता चेक काय करायचं आहे 07चा 92 मध्ये. सो बघूया 07चा 9 किती आला आहे बघा 1199 आणि 2 मध्ये आहे 1 म्हणजे किती आला 1200 म्हणजे आपण इथे किती लिहू शकतो 1200 बरोबर आहे. आणि मग आता कॅरेक्टरिस्टिक किती आहे 9 म्हणजे किती अंकानंतर दशांश चिन्ह तर 10 अंकानंतर म्हणून इथे पहिले 4 अंक आपल्याकडे होते 1200 आणि वरती आपण पुन्हा 6 शून्य दिले म्हणजे संख्या किती अंकी झाली 10 अंकी. हे जर तुम्ही मगाशी जर बघितलं होतं की जिथे 12 × 10⁸ इथे शून्य किती झाली 8 झाली बघा एकूण. पहिली 1200 मधली ती 2 आणि वर आपण आणि 6 शून्य दिली म्हणजे 12 × 10⁸. हे जर तुम्ही रिव्हर्समध्ये जाऊन बघितलं तर तुम्हाला असं मिळेल. या संख्येचा जर का तुम्ही अँटीलॉग घेतलात तर संख्या आपल्याला ही मिळते. सो रिव्हर्समध्ये जरी तुम्ही गेलात तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला हे उत्तर मिळतं. म्हणजे या संख्येचं तुम्हाला काय बघायचं आहे लॉग बघायचं आहे सॉरी लॉग बघितलात की तुम्हाला काय मिळेल ही संख्या. ओके. सो लॉग आणि अँटीलॉग ह्या एक्झॅक्टली रिव्हर्स प्रोसेस आहेत. तर पुढच्या याच्यामध्ये बघा 1.2490 इथे काय होईल 24चा 90 मध्ये आपल्याला बघायचं आहे 24चा 9 1774 आणि 0 नाहीच असणार आहे त्यामुळे 1774 आणि कॅरेक्टरिस्टिक 1 आहे म्हणून 2 अंकानंतर डेसिमल पॉईंट. सो अशा पद्धतीने आपण हे सगळे लॉग आणि अँटीलॉग बघितले. सो तुम्ही क्रॉस चेक मगाशी मी सांगितलं तसं एकदा करून बघा. इथले पण काही अंक असे असतीलही की जिथे तुम्ही या संख्यांचे लॉग बघितलात तर तुम्हाला हे नंबर्स मिळतील. सो डेफिनेटली तुम्ही हे पडताळून बघू शकता. तर आजच्या भागामध्ये आपण काय बघितले लॉग कसा बघायचा आणि अँटीलॉग कसा बघायचा. याला अँटीलॉग रिथमला शॉर्टकटमध्ये आपण अँटीलॉग असं म्हणतो. सो लॉग कसा बघायचा आणि अँटीलॉग कसा बघायचा हे बघितलं. आणि पुढच्या सेशनमध्ये आपण पुढच्या भागामध्ये पुढच्या रविवारी आपण काय करू तर याचा वापर करून आपण एक्झाम्पल किंवा न्यूमरिकल कशी सॉल्व करायची ते शिकणार आहोत.